मित्रांनो, स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीनं इतिहास या विषयाचे काही महत्त्वाचे मुद्दे अगदी थोडक्यात पॉईंट वाईज आपण अभ्यासणार आहोत. हिंदुकुश आणि हिमालय पर्वत यांच्यामुळे भारतीय उपखंड मध्य आशियातील वाळवंटापासून अलग झालेला आहे. हिंदुकुश पर्वत, खैबर, बोलन, खुष्कीचा व्यापारी मार्ग. आफ्रिका खंड, सहारा वाळवंट, जगातील सर्वात मोठे वाळवंट. थरचे वाळवंट, राजस्थान, हरियाणा, गुजरातचा काही भाग. हिमाचल प्रदेश, घग्गर नदीचा उगम थरचे वाळवंट जाते. पाकिस्तानात तिला हाकरा असं म्हटलं जातं. राजस्थान व पाकमधील पात्र कोरडे आहे, त्यात हडप्पा संस्कृतीची स्थळे आहेत. दख्खन पठारात मौर्य साम्राज्य, कृषीप्रधान संस्कृती. पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी, तांबड्या समुद्राचे माहिती पुस्तक. भारतीय बेटांचा उल्लेख अनामिक ग्रीक खलाशाने लिहिलेले आहे. हडप्पा मोहेंजोदडो हे पाकिस्तान. हडप्पा विस्तार भारतीय उपखंडाच्या वायव्य भागात. दक्षिण आशिया, पाक, अफगाणिस्तान, नेपाळ, भूटान, बांगलादेश, श्रीलंका व भारताचा समावेश भारतीय उपखंड. चीन, म्यानमार, दक्षिण आशिया भारतीय उपखंडाचा भाग नाहीत. प्राचीन कालखंड अश्मयुग ते इसवी सन 8वे शतक. इसवी सन पूर्व 1500 पासूनची माहिती वेदांतून मिळते. हडप्पा संस्कृती इसवी सन 1921 पंजाबमधील रावी या ठिकाणी उत्खनन. हडप्पा येथे हिलाच सिंधू संस्कृती म्हणतात. हडप्पाच्या दक्षिणेस 650 किलोमीटर सिंधू खोऱ्यात मोहेंजोदडो येथे उत्खनन. धोलविरा, लोथल, कालीबंगन, तायमाबाद. भाजक्या विटा, कटारे, चौकोनी रचना. मुद्रा, चौरस आकार, स्टिएटाईट या दगडापासून. मुद्रावर बैल, म्हैस, हत्ती, गेंडा, वाघ इत्यादी प्राणी व एकशृंगा प्राणी आणि काही मनुष्याकृतीही आहेत. भांडी, पृष्ठभागावर काळा रंग नक्षी आणि लाल पृष्ठभाग आहे आणि लाल पृष्ठभागावर काळ्या रंगाची नक्षी. मास्यांचे खवले, वर्तुळे, पिंपळपान. स्नानगृह 2.5 मीटर खोल, त्याची लेंथ जी आहे ती 12 मीटर आहे, रुंदी जी आहे ती 7 मीटर. शेती व्यवसाय, गहू, सातू, बार्ली. राजस्थान सातू, गुजरात नाचणी, वाटाणा, तीळ, मसूर इत्यादी. कापूस माहिती होता. दागिने, सोने, तांबे, रत्ने, शिंपले, कवड्या, बिया, माळा, अंगठी, बाजूबंद, कंबरपट्टा इत्यादी अलंकार स्त्री पुरुष वापरत. स्त्रिया दंडापर्यंत बांगड्या वापरत. पुतळा, चेहऱ्यावर तपशील, शाल व त्रिदल नक्षी. व्यापार कापसाचा. विथ कुणाशी तर पश्चिम आशिया, दक्षिण युरोप, इजिप्त यांना निर्यात. सुती कापड याची निर्यात केली जायची. इजिप्तला मलमल पुरवणं, त्याची निर्यात इजिप्तला केली जायची. काश्मीर, दक्षिण भारत, इराण, अफगाणिस्तान, बलुचिस्तान येथून चांदी, जस्त, मौल्यवान खडे, माणके, देवदार लाकूड आयात केल्या जात. व्यापार सागरी व खुष्कीने. मुद्रावर जहाजाची चित्रे. लोथल या ठिकाणी गोदी होती. व्यापार अरबी समुद्रकिनाऱ्याने चालत असे. वैदिक संस्कृती. ऋग्वेद हा मूळ ग्रंथ. 4 वेद आहेत: यजुर्वेद, ऋग्वेद, सामवेद, अथर्ववेद. वेदांच्या ग्रंथांना संहिता असं म्हणतात. विद म्हणजे जाणणे, ज्ञान. श्रुती मौखिक पठण. ऋग्वेद ऋचांनी बनलेला. ऋचा स्तुती, पद्य, सूक्त, ऋचांचा समूह. यजुर्वेद यज्ञातील मंत्र, पद्यमंत्र व गद्य स्पष्टीकरण. सामवेद मंत्रगायन. इंडियन म्युझिक बेस्ड ऑन सामवेदा. भारतीय जे काही संगीत आहे ते सामवेदावर आधारित आहे. सामवेद मंत्र याच्यातील जे मंत्र आहेत ते यज्ञाच्या वेळी मंत्रगायन
केलं जायचं. अथर्ववेद, अथर्व ऋषी, दैनंदिन जीवनगोष्टी, औषधी, राज्याचे मार्गदर्शन. संहितेनंतर वेदानंतर ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके, उपनिषदे रचली. ब्राह्मण ग्रंथ, यज्ञविधीत वेदांचा वापर. प्रत्येक वेदाचे स्वतंत्र ब्राह्मण ग्रंथ. आरण्यके, अरण्यात जाऊन केलेले चिंतन. यज्ञविधीत चुका होऊ नयेत ही जबाबदारी घेतली जाईल. उपनिषदे, उपनिषद म्हणजे गुरुजवळ बसून ज्ञानप्राप्ती. यामध्ये जन्म मृत्यू याच्यावर चर्चा आढळते. 4 वेद, उप, ब्राह्मण, आरण्यके इत्यादी रचण्यास 1500 वर्षे कालावधी लागला. घर, गृह, शाला. गहू, सातू, तांदूळ, तृणधान्ये, यव, गोधूम, व्रीही. यव, बार्ली, सातू. गोधूम, गहू. व्रीही, तांदूळ. उडीद, मसूर, तीळ, मांस. लोकर, सुती वस्त्रे, वल्कले, कातडी वस्त्र, सोने, सोन्याचे दागिने. त्यानंतर निष्क हा गळ्यातील लोकप्रिय दागिना होता. वस्तू खरेदी विक्रीसाठी तो प्रसिद्ध. वीणा, शततंतू, झांजा, शंख इत्यादी वाद्ये. डमरू, मृदंग ही तालवाद्ये. डमरू आणि मृदंग ही तालवाद्ये होती आणि इतर ही वाद्ये होती. शेती प्रधान व्यवसाय. नांगर, लोखंडी फाळ, खत, शेणखत. अथर्ववेद यामध्ये कीड, पक्षी व प्राणी पिकांना त्रास देणारे उपाय. घोडा, गाय, बैल, कुत्रा हे महत्त्वाचे प्राणी होते. गाय विनिमयाचं साधन म्हणून वापरली जात असे. रथाची चाके आरेची असत. व्यावसायिक, कारागीर, श्रेणी, घटक संच किंवा संघ, घटक संघ. श्रेष्ठी म्हणजे श्रेणींचा प्रमुख जो असे त्याला श्रेष्ठी असं म्हटलं जातं. 4 वर्ग होते ते व्यवसायानुसार. नंतरच्या कालामध्ये आफ्टर दॅट पिरियड दे मेन्शन जे 4 वर्ण आहेत ते जन्मानुसार जाती निर्माण आणि विषमता सुरू झालेली असेल. 4 आश्रम, ब्रह्मचर्य, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम. यामध्ये वानप्रस्थाश्रमामध्ये घरादाराचा त्याग आणि संन्यासाश्रम म्हणजे लग्न न करता संन्यासी जीवन जगणं. त्यानंतर सूर्य, वारा, पाऊस, वीज, वादळे, नदी, निसर्गशक्ती यांना देव मानलं जायचं. ऋत ही संकल्पना. शासन व्यवस्था. ग्रामणी, ग्राम वसाहतीचा प्रमुख. अनेक गावे त्यांना विश आणि त्यांचा प्रमुख विशपती. अनेक विश म्हणजे जन, जनचा प्रमुख नृप किंवा राजा. जन विशिष्ट प्रदेशात स्थिर होणे त्याला जनपद असं म्हणतात. पुरोहित, सेनापती राज्यकारभार चालवत. करवसुली, भागदुघ. राजाला मार्गदर्शन करण्यासाठी सभा, समिती, विदध, जन या 4 संस्था होत्या. सभा, विदध स्त्रियांचाही सहभाग असे. सभा आणि विदधमध्ये सभा यामध्ये ज्येष्ठ व्यक्ती आणि समितीमध्ये लोकांची सर्वसाधारण बैठक होती. जैन धर्म, अहिंसा, 24 तीर्थंकर आणि वर्धमान महावीर हे 24वे तीर्थंकर होते. महावीर इसवी पूर्व 599 ते इसवी पूर्व 527. त्यांच्या वडिलांचं नाव सिद्धार्थ आणि आईचं नाव त्रिशला असं होतं. बिहार, वृज्जी याची राजधानी वैशालीजवळ कुंडग्राम या ठिकाणी त्यांचा जन्म झाला. 12.5 वर्ष तपश्चर्या, केवल विशुद्ध ज्ञान आणि केवली जीन जिंकणारा. 30 वर्ष उपदेश केला अर्धमागधी भाषेमध्ये. त्यानंतर पंचमहाव्रते, त्रिरत्ने. धर्मसभा, समवसरण अर्धमागधीमध्ये. समतेवर आधारित सर्वांना प्रवेश. पंचमहाव्रते, अहिंसा, सत्य, अस्तेय चोरी, अपरिग्रह चोरी न करणे. अस्तेय मीन्स चोरी न करणे. अपरिग्रह म्हणजे साठा न करणे. आणि अहिंसा, सत्य आपल्याला माहिती आहेत. आणि लास्ट वन आहे ब्रह्मचर्य. इत्यादी पंचमहाव्रते आहेत. त्रिरत्ने यामध्ये आहेत सम्यक दर्शन, ज्ञान, चारित्र्य, सम्यक संतुलित, उपदेशावर श्रद्धा,
अभ्यास व अर्थ पंचमहाव्रत आचरण. त्यानंतर अनेकांतवाद, सत्यशोध, अंत पैलू. सत्यशोधासाठी विविध पैलूंचा विचार, वर्णापेक्षा चारित्र्य श्रेष्ठ. बौद्ध धर्म इसवी सन पूर्व 563 ते इसवी सन पूर्व 483. गौतम बुद्धांचं नाव सिद्धार्थ असं होतं. गौतम बुद्धांचा जन्म नेपाळ यामधील लुंबिनी वनामध्ये. आई आणि वडिलांचं नाव शुद्धोधन, आईचं नाव मायादेवी आणि त्यांची मावशी गौतमी हिने सांभाळले म्हणून त्यांना गौतम असं नाव पडलेलं. त्यानंतर संपूर्ण ज्ञान हे बुद्धांशी संबंधित आहे. वैशाख पौर्णिमा, बिहार, गया, पिंपळ, बोधिवृक्ष. उरुग्वेला, बोधगया. पहिले प्रवचन वाराणसीजवळ सारनाथ या ठिकाणी. उपदेश कशाचा केला त्या ठिकाणी? धम्माचा. धम्मचक्कपवर्तन हे पाली आहे आणि संस्कृतमध्ये धर्मचक्र प्रवर्तन. 45 वर्षे चारिका म्हणजे पायी फिरणे. पाली भाषेमध्ये उपदेश. त्रिशरण, बुद्धाला शरण जाणं, संघाला शरण जाणं आणि धर्माला शरण जाणं हे त्रिशरण आहेत. त्यानंतर आहे आर्य सत्य. 4 आर्य सत्य. एक दुःख, दुसरं दुःखाचे कारण, तिसरं दुःख निवारण, चौथा आहे प्रतिपद म्हणजे मार्ग, दुःख नष्ट करण्याचा मार्ग, शुद्ध आचरण, अष्टांगिक मार्ग. पंचशील 5 नियम आहेत. ते अनुक्रमे आहेत: हत्या न करणे, चोरी न करणे, अनैतिक आचरण न करणे, असत्य, मादक पदार्थ न सेवन करणे. अष्टांगिक मार्ग यामध्ये आहेत: 1 सम्यक दृष्टी, 4 आर्य सत्यांचे ज्ञान, दुसरा आहे सम्यक संकल्प, हिंसा न करणे, 3 सम्यक वाचा, असत्य, सम्यक कर्मांत, योग्य कर्म, 5वा आहे सम्यक आजीव, उपजीविका योग्य मार्गाने करणे, 6वं आहे सम्यक व्यायाम, वाईट कर्म त्याग करणं, 7वं आहे सम्यक स्मृती, एकाग्रता, 8वं आहे सम्यक समाधी, ध्यान करणे. जन्मापेक्षा आचरण महत्त्वाचं. छोटी चिमणी घरट्यात स्वच्छंदपणे चिवचिवते. गौतम बुद्ध. प्रज्ञाशील करुणा. लोकायत, चारबाग, स्वतंत्र विचार. ज्यू, इसवी सन 1 ते 3 शतक, केरळ, कोचीन. यहुदी, सिनॅगॉग, प्रार्थनास्थळ. ख्रिस्त, प्रभू येशू ख्रिस्तांचा 12 शिष्य आणि त्यांच्यापैकी थॉमस हे इसवी सन 1 शतकामध्ये केरळ या ठिकाणी त्रिचूर, पल्लयूर या ठिकाणी इसवी सन 52 त्यांनी चर्च स्थापन केलं भारतामध्ये. इस्लाम धर्म, त्याचा अर्थ होतो शांती. इस्लाम शांती. अल्लाहाला शरण जाणे. इसवी सन 7 शतक. पारशी धर्मग्रंथ अवेस्ता. ऋग्वेद व अवेस्ता यांच्यामध्ये भाषा साम्य आढळते. हे महत्त्वाचं आहे. ऋग्वेद आणि अवेस्ता यांच्यामध्ये भाष्य साम्य आहे. भाषा, लँग्वेज इज सेम. देन नेक्स्ट इज इराणच्या पार्स किंवा फार्स या प्रांतातून आले. प्रथम गुजरातमध्ये इसवी सन 8व्या शतकात झरथुष्ट्र हा संस्थापक. अहुर मज्न देव यांचे झरथुष्ट्र हे संस्थापक आहेत पारशी धर्माचे. त्यानंतर अहुर मज्द देव, अग्नी व पाणी पवित्र, आज्ञारी. उत्तम विचार, वाणी आणि कृती, 3 आचरण तत्वे ही महत्त्वाची आहेत. मौर्यकालीन भारत इसवी सन पूर्व 6वे शतक. इराण, सायरस या ठिकाणी साम्राज्य विस्तार. वायव्य भारत ते रोम व आफ्रिकेतील इजिप्तपर्यंत. इसवी सन पूर्व 518 दारियुश इराणी सम्राटाने भारताचा वायव्य भाग व पंजाबपर्यंतचा भाग जिंकला. दारियुशच्या काळात भारत इराण संबंध, व्यापार, कला, दारिक हे चलन होतं. पर्सिपोलिस राजधानीचं शहर दारियुशने त्याच्या काळात दारुशच्या काळात बांधले इराणमध्ये.
सिकंदराची स्वारी ग्रीक सम्राट अलेक्झांडर इसवी सन पूर्व 326 वायव्य भारतावर स्वारी सिंधू ओलांडून तक्षशिलेस आला. पंजाबपर्यंत यशस्वी पोहोचला. जिंकलेल्या भागावर ग्रीक अधिकारी सत्रप नेमले. बॅबिलोन इसवी सन पूर्व 323 मृत्यू झाला इराक बॅबिलोनमध्ये. त्यानंतर ग्रीक मूर्तिकलेचा प्रभाव गांधार शैली किंवा ग्रीक मूर्तिकला त्याचा प्रभाव जो आहे तो गांधार शैलीशी रिलेटेड आहे. देन ग्रीक नाणी, राजाचे चित्र, ग्रीक देवतेचे चित्र, राजाचे नाव. मौर्य साम्राज्य स्थापना चंद्रगुप्त मौर्य इसवी सन पूर्व 325 मगध, अवंती व सौराष्ट्र जिंकले. सेल्युकस निकेटर सिकंदराचा सेनापती, सिकंदराच्या मृत्यूनंतर बॅबिलोनचा राजा. सेल्युकसने वायव्य भारत व पंजाबवर स्वारी केली. चंद्रगुप्त मौर्याने पराभव केला व त्यास काबूल, अफगाण, कंदहार, हेरान हे प्रदेश मिळाले. विशाखा दत्त संस्कृत नाटककार, मुद्रा राक्षस नाटक. धनानंदाचा पराभव चंद्रगुप्ताने केला. हे व चाणक्य हे महत्त्वाचे आहेत. मॅगस्थेनीस सेल्युकस निकेटरचा राजदूत हा चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारात आणि त्याचा इंडिका हा ग्रंथ महत्त्वाचा आहे. मॅगस्थेनीस इंडिका. गुजरात जुनागडजवळ चंद्रगुप्त मौर्याने सुदर्शन धरण. प्रांतीय शासक पुष्यगुप्त हे होते. चंद्रगुप्त मौर्य यांनी जैन धर्म स्वीकारला. कर्नाटक श्रवणबेळगोळ. सम्राट अशोक हे बिंदुसार या राजाचे पुत्र. इसवी सन पूर्व 273 सम्राट अशोक तक्षशिला व उज्जैन राज्यपाल. त्यानंतर तक्षशिला बंड मोडले. कलिंग ओडिशा. त्यानंतर मगधचा सम्राट झाल्यानंतर कलिंगवर म्हणजे ओडिशा यावर स्वारी केली 8 वर्षांनी. वायव्येस अफगाण, उत्तरेस नेपाळपासून दक्षिणेस कर्नाटक व आंध्र प्रदेश, पूर्वेस बंगाल ते पश्चिमेस सौराष्ट्र इतके सम्राट अशोकांचे साम्राज्य होते. अशोकांचे लेख ब्राह्मी लिपीमध्ये आहेत. देवानम प्रियदर्शी, देवांचा प्रियदर्शी सम्राट अशोक. दिल्ली टोपडा लेख. प्राणी संवर्धन, जंगलात वनवे न लावणे, प्राणी हत्या न करणे. सम्राट अशोक पाटलीपुत्र या ठिकाणी 3री धर्मपरिषद. महेंद्र आणि संघमित्रा यांना श्रीलंकेस पाठवले बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी. आग्नेय आशिया व मध्य आशियामध्ये प्रचारासाठी भिक्खू पाठवले. बौद्ध धर्मामध्ये सम्राट अशोक हे खूप महान आहेत आणि भारतीय इतिहासामध्ये सुद्धा त्यांचा रोल खूप महत्त्वाचा आहे. मौर्यकाल राज्यव्यवस्था, राजधानी पाटलीपुत्र आणि 4 विभाग. एक आहे पूर्व विभाग तोशाली ओडिशा, दुसरा आहे पश्चिम विभाग उज्जैनी मध्य प्रदेश, तिसरा दक्षिण विभाग सुवर्णगिरी कर्नाटक कनकगिरी, तर चौथा विभाग आहे उत्तर विभाग तक्षशिला पाकिस्तान. मदत मंत्रिपरिषद आणि हेर खाते करत असे. नौकाबांधणी उद्योग, लोखंडी वस्तू तंत्रज्ञान, बुद्धिबळाला अष्टपद हे नाव दिलेलं होतं. राजमुद्रा सारनाथ 4 सिंह, प्रत्येक सिंहाखाली 1 चक्र, आपण एकच पूर्ण पाहू शकतो. एक बाजू अश्व व दुसरी बाजूला वृषभ, न दिसणारी बाजू याला हत्ती आणि सिंह आहेत. बराबार लेणी ही बिहारमध्ये आहे. शेवटचा मौर्य राजा बृहद्रथ. मौर्य साम्राज्यानंतरची जी काही राजे आहेत तर ती आहे शुंग घराणे. बृहद्रथ शेवटचा मौर्य राजाचा पराभव या ठिकाणी झालेला आहे. मौर्य सेनापती पुष्यमित्र शुंगाने केलेला आहे. इंडो ग्रीक राजे, भारताच्या वायव्येस ग्रीक राजांची छोटी राज्ये इंडो ग्रीक राज्ये. मेनॅंडर आणि नागसेन यांच्या संवादामधून मिलिंद पन्ह म्हणजे प्रश्न आणि मिलिंद म्हणजे मेनॅंडरचे प्रश्न. पाली भाषेमध्ये मेनॅंडर हे चांदीचे नाणे. त्यानंतर कुशाण मध्य आशियातून आले. इसवी सन 1 शतक. वायव्य प्रदेश व काश्मीरमध्ये राज्यस्थापन. सोन्याचे नाणे वापरण्यास सुरुवात. गौतम बुद्ध व भारतीय देवता
यांच्या प्रतिमा, कुशाण, कनिष्क, सोने व तांब्याची नाणी. कनिष्क पश्चिमेस काबूल ते पूर्वेस वाराणसी. कनिष्क चौथी धर्मपरिषद काश्मीर. काश्मीर कनिष्कपूर शहर कनिष्काने वसवले. श्रीनगरजवळील कामपूर कनिष्कपूर असावे. अश्वघोष हा कवी. अश्वघोष कवीने बुद्धचरित, वज्रसूची हे ग्रंथ लिहिले. चरक कनिष्क दरबारामधील वैद्य. कनिष्क सोने नाणे दर्शनी बाजू ग्रीक लिपीत शाओ नानो शाओ. कनिष्की कोशानो याचा अर्थ आहे राजाधिराज कनिष्क कुशाण. आणि मागे बुद्ध प्रतिमा आहे व ग्रीक लिपीमध्ये बौद्धो BUDDHA अशी स्पेलिंग. देन नेक्स्ट गुप्त घराणे इसवी सन 3रे शतकाच्या शेवटी उत्तर भारत 3 शतके सत्ता. श्रीगुप्त हा संस्थापक, समुद्रगुप्त व दुसरा चंद्रगुप्त हे महत्त्वाचे राजे. भारतामध्ये जे चिनी यात्री आले, चिनी प्रवासी आले, तर त्यांचा क्रम असा आहे फासी हुई याप्रमाणे की फाहियान 399 इसवी सन. त्यानंतर आहे संयुगन 518 इसवी सन. त्यानंतर आहे ह्युएन सांग 630 इसवी सन. आणि इसिंग जे आहेत ते 7वी सदी याच्यामध्ये ते आलेले आहेत 7व्या शतकामध्ये. यानंतर प्रमुख राजवंश आणि त्यांचे संस्थापकसुद्धा आपण पाहणार आहोत. हर्यंक वंश बिंबिसार, मौर्य वंश चंद्रगुप्त मौर्य, शुंग वंश पुष्यमित्र शुंग, सातवाहन सिमुक, गुप्तवंश श्रीगुप्त, वर्धन वंश पुष्यभूती, पल्लव वंश सिंह विष्णू, चालुक्य जयसिंह प्रथम, राष्ट्रकूट दंतीदुर्ग, गुलाम वंश कुतुबुद्दीन ऐबक, खिलजी वंश जलालुद्दीन खिलजी, तुगलक वंश गयासुद्दीन तुगलक, लोदी वंश बहलोल लोदी, चोल वंश विजयालय. त्यानंतर होयसाल विष्णुवर्धन, बहमनी वंश हसन गंगू, पाल वंश गोपाल आणि चव्हाण वंश वासुदेव. बाबर आणि बाबरानं जे युद्ध केलं तर ते कुणाशी केलं ते लक्षात ठेवण्यासाठी तो काल आहे 1526 ते 1530. तर 1526, 1527, 1528, 1529 आणि 1530 असा जीवनक्रम आहे, तो कालखंड आहे. त्यामध्ये 1526मध्ये पानिपतचं जे पहिलं युद्ध आहे ते इब्राहिम लोदी. त्यानंतर 1527 खानवाचं युद्ध राणा सांगा. 1528 चंदेरीचं युद्ध मैदिनी राय. 1529 घागराचं युद्ध महमूद लोदी आणि 1530 बाबराचा मृत्यू झालेला आहे. 1526 ते 1530 हा बाबराच्या आयुष्यातील युद्धाचा कालखंड आणि शेवटचा मृत्यूचा आपण अशा प्रकारे लक्षात ठेवू शकतो. बौद्ध परिषदा यांचं ठिकाण, अध्यक्ष आणि शासक हे आपण पाहणार आहोत. तर या ठिकाणी पहिली बौद्ध परिषद इसवी सन पूर्व 483 राजगृह या ठिकाणी अध्यक्ष होते महाकश्यप आणि शासक जे होते ते अजातशत्रू. दुसरी बौद्ध परिषद इसवी सन पूर्व 383 वैशाली या ठिकाणी अध्यक्ष होते सवाकामी आणि शासक होते कालाशोक. तिसरी बौद्ध परिषद इसवी सन पूर्व 255 ठिकाण होतं पाटलीपुत्र. अध्यक्ष होते मोगलीपुत तिस्स आणि शासक होते अशोक, सम्राट अशोक. चौथी धर्मपरिषद बौद्ध धर्मपरिषद इसवी सन 1 त्याचं ठिकाण होतं कुंडलवान. अध्यक्ष होते वसुमित्र आणि शासक होते कनिष्क. अजिंठा लेणी जॉन स्मिथ यांनी शोधली 28 एप्रिल 1819 साली. त्यांनी
त्यांचं नाव आणि तारीख 10व्या लेणीमध्ये कोरले आहे. एकूण 29 लेण्या आहेत, 5 चैत्य व 24 विहार आणि 30वी जी लेणी आहे ती अर्धवट आहे.